असं करत करत एक 20-25 वर्ष जातात. तोपर्यंत आता काही नको, काहीही न करणं, आता आनंदात राहायचं. आता संन्यास आश्रम म्हणतात. काय म्हणतात त्याला? केवळ आनंदात राहणं. मग पाहिजे तर फिरत राहा, नाहीतर एका ठिकाणी राहा. पट्टण असेल तर 5 रात्र, शहर असेल तर, गाव असेल तर 1 रात्र मुक्काम कर. त्याच्यापेक्षा आधी कुठेही थांबू नको आणि कुठेही स्वतःची काय बनवू नको. जे काय असेल ते जनतेची आणि लोकांची, यांच्या स्वतःची काही नाही. वाटलं तर उपदेश करावं, असं वाटलं तर उपदेश कर, नाही वाटलं तर काही करू नको. आणि कधी कधी त्याच्या पुढचा टप्पा, आणि ह्याच प्रपंचात सगळ्यात बरोबर असताना आपलं काहीही नाही असं समजून राहणं, हे संन्यास. सम्यक न्यास, ही भगवंताची होती, दिली भगवंताला. आमचा काही नाही आता इथे अधिकार, फक्त आमचं आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे म्हणून आनंदात राहणार आम्ही इथे, ही भाव धारण करणे हे संन्यास असतं. आणि ना कोणाला मागच्या लोकांशी संपर्क ठेवणं, म्हणजे आपल्या पूर्वाश्रमाची कुठली संपर्क. पूर्वाश्रम म्हणजे जिथे जन्माला आलो, लहानाचे मोठे झालो, आता कोणी आपली नाहीये, सगळी एकसारखेच आपल्याला, त्याला संन्यास म्हणतात. ही अवस्था धारण मरेपर्यंत करून आश्रमात राहतो. कुटीचक म्हणजे कुटीर करून तिथे राहू शकतो. बहुदत्त म्हणजे फिरतीवर सुद्धा राहू शकतो. हंस म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये राहून बाबा नसल्यासारखं निर्लिप्त राहू शकतो. परमहंस म्हणजे अशी एक अवस्था येते, कोण आणून घातले तरच जेवणार, भरवले तर, कोण अंघोळ घातले तरच करणार, नाही तर बसून राहणार, असं अशी एक अवस्था येते. पुढे हे संन्यास.